और तब से इनका एक ख्वाब था। मैंने हमेशा उनसे पूछा कि एक्टर तो तुम हो अच्छे, और क्या करना चाहते हो? मैं पिक्चर बनाना चाहता हूँ, मैं डायरेक्शन करना चाहता हूँ। वैसे ठीक है, अगर तुम्हें कोई भी फिल्म बनाने की ये मौका मिले, कौन सा बनाओगे? कौन सा बनाना चाहते हो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर एक चित्र. और बिग बॉस मराठी सीझन 6 स्टेजवरती मंचावरती अभिषेक बच्चन परत येऊन एक मजेशीर क्षण तयार करतात. पण या क्षणामध्येच अभिषेक बच्चनने एक अशी गोष्ट रितेश देशमुख बद्दल सांगितली जी ऐकून प्रेक्षकांना, त्यांच्या फॅन्सला फार मजा आली आहे. रितेश देशमुखचं एक स्वप्न होतं की त्यांना एक पिक्चर डिरेक्ट करायचे आहे. जेव्हा ते पहिला पिक्चर करत होते तेव्हाच त्यांनी अभिषेक बच्चनला ह्याबद्दल सांगितलं होतं. त्यांचं असं स्वप्न होतं की त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्मकथावरती एक पिक्चर बनवायचे आहे, त्यांच्या आयुष्यावरती एक पिक्चर बनवायचे आहे. आणि आता त्यांना ती संधी भेटली आहे ज्यात अभिषेक बच्चन आहेत, जेनेलिया आहेत आणि हेच स्वप्न त्यांचं आज साकार होत आहे असं त्यांनी स्टेजवरती आपल्या सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आता बघायचं आहे की पुढे अजून काय होईल आणि अजून असे अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि 1 मेला राजा शिवाजी हा चित्रपट येतोय, हा सुद्धा पाहायला विसरू नका.